118चा समभाग 1 असं म्हणतो की संसदेच्या प्रत्येक सभागृहास, लोकसभेस आणि राज्यसभेत या संविधानाच्या तरतुदीच्या अधीन राहून आपली कार्यपद्धती आणि आपले कामकाज चालविणे, त्यांचे विनियमन करण्यासाठी नियम करता येतील. विनियमन करण्यासाठी नियम म्हणजे हे समजून घ्या थोडस. विनियमन करण्यासाठी नियम म्हणजे एकदा आपण कामकाजाची आखणी करून दिलेली आहे उपरोक्त सगळ्या अनुच्छेदाप्रमाणे, पण ते कामकाज पूर्ववत ज्या पद्धतीने चालायचं त्या पद्धतीने चालून त्याच्यात तांत्रिक अडचणी येणार नाही यासाठी नियम, म्हणजे विनियमन करण्यासाठी नियम. विनियमन म्हणजे योजना. विनियमन केलं, आता योजना कार्यान्वित करण्यासाठी, म्हणजे योजना केली आणि कागदावरच आहे, त्याचं नियम नसतील तर त्याचं विनियमन होणार नाही. म्हणून योजनेचं विनियमन करण्यासाठी सुद्धा आपल्याला रूल्स आणि बाय रूल्स, नियम, उपनियम, उपविधी, विधी, उपविधी वगैरे जे सगळे शब्द आहेत त्याचा अर्थ आहे हे नियम, म्हणजे विनियम करण्यासाठी नियम करा येतील. तो अधिकार राज्यसभेच्या सभापतीला व लोकसभेच्या अध्यक्षाला आहे असं समभाग 1 अनुच्छेद 118 सांगतो. समभाग 2 काय म्हणतं? खंड 1 अन्वये नियम केले जाईल, म्हणजे समभाग 1 अन्वये जे नियम केले जाईपर्यंत संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी डोमिनियन ऑफ इंडियाच्या लेजिस्लेचर, कायदे मंडळ विषयक ज्या भागामध्ये भारतीयांचं प्रस्थ आहे डोमिनियन ऑफ इंडियाच्या लेजिस्लेचर बाबत, तिथं कायदे मंडळीय पद्धती कुठल्या यानी चालते, अंमलात येते, त्या कार्यपद्धतीचे नियम व स्थायी आदेश हे राज्यसभेचा सभापती किंवा यथास्थिती लोकसभेचा अध्यक्ष त्याचे फेरबदल व अनुकूलने, अनुकूलने म्हणजे अनुकूल असतील अशी नियमे, म्हणजे अनुकूलने, फेरबदल व अनुकूलने करील त्या फेरबदलास व अनुकूलास अधीन राहून संसदेच्या संबंधात प्रभावी असतील. म्हणजे ज्या ठिकाणी असे नियम नाहीये त्या ठिकाणी जुने जे या घटनेच्या लगतपूर्वीचे, म्हणजे घटना चालू होण्याच्या आधीपासूनचे जे नियम त्या ठिकाणी होते ते नियम डोमिनियन ऑफ इंडियाच्या लेजिस्लेचर रूल्स बुक प्रमाणे ते नियम आलेले आहे. म्हणजे डोमिनियन ऑफ इंडिया लेजिस्लेचर ही जी पुस्तिका ब्रिटिशकालीन पुस्तिका आहे ती जी उपलब्ध आहे त्या पुस्तिकेमध्ये फेरबदल किंवा अनुकूलने, म्हणजे काही बदल जे त्याच्यात करायचे ते त्या नियमांच्या अनुकूलतेसाठी, म्हणजे हे विनियमनाचं नियमन आहे हे लक्षात घ्या. विनियमन करण्यासाठी नियम करणं आहे. योजना केली, योजनेसाठी केलेले नियम ते विनियम, आणि योजना कार्यान्वित करण्यासाठी विनियमनाचे नियम. तर ते जे नियम आहे जे अनुकूल होईल असे फेरबदल त्या ठिकाणी करण्याचा अधिकार सभापतीला व लोकसभेच्या अध्यक्षांना आहेत असं समभाग 2 अनुच्छेद 118 म्हणताय. समभाग 3 मध्ये राष्ट्रपतीकडे मोर्चा वळवलेला आहे की राष्ट्रपतीला राज्यसभेचा सभापती आणि लोकसभेचा अध्यक्ष यांच्याशी विचार विनिमय केल्यानंतर दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकी आणि त्यांच्यामधील परस्पर संपर्क याबाबतच्या कार्यपद्धती संबंधी नियम करता येतील. म्हणजे राज्यसभेला जसं सभापतीला नियम करता येतील खंड 1 मध्ये बघितलं, समभाग 1 मध्ये लोकसभेसाठी लोकसभा अध्यक्षांना नियम करता येतील ते आपण बघितलं समभाग 2 मध्ये. परंतु राष्ट्रपतीला दोन्ही सभागृहासाठी नियम करता येतील, पण असे नियम करत असताना दोन्ही सभागृहाचे म्हणजे राज्यसभेचे सभापती आणि लोकसभेचे अध्यक्ष यांच्याशी पूर्व विचार विनिमय करून राष्ट्रपती असे नियम तयार करेल किंवा निर्गमित करेल. चौथा आणि शेवटचा समभाग आहे अनुच्छेद 118चा, तो असं म्हणतो की दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीस लोकसभेचा अध्यक्ष किंवा त्यांच्या अनुपस्थितीत खंड 3 अन्वये केलेल्या कार्यपद्धती नियमाद्वारे निर्धारित केली जाईल अशी व्यक्ती अध्यक्षस्थानी राहील. म्हणजे दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक, म्हणजे समभाग 3 मध्ये राष्ट्रपतीने समजा संयुक्त बैठक घ्यायचं ठरवलं आणि लोकसभेचा जो निर्वाचित अध्यक्ष आहे तो त्यावेळी उपलब्ध नसेल, आपण अनुच्छेदांमध्ये आधीचे सगळे संदर्भ बघितले की लोकसभेचा अध्यक्ष हे पद रिक्त ठेवता येत नाही, कोणाला तरी त्याची नेमणूक करावीच लागते. तर तो जर उपलब्ध नसेल तर त्याच्या अनुपस्थितीमध्ये
जो कोणी उपरोक्त नियमाप्रमाणे त्यावेळी लोकसभेच्या अध्यक्षस्थानी निर्धारित केलेला व्यक्ती असेल, तो व्यक्ती त्या अध्यक्षस्थानी असेल. म्हणजे थोडस बारकावे दिसतात, पण क्लॅरिटी येण्यासाठी हे सगळं हे लक्षात घ्या. पुढे अनुच्छेद 119 वित्तीय कामकाजासंबंधी संसदेच्या कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे विनियम. आता 118 मध्ये हे सर्वसाधारण नियम कसं कार्यपद्धतीचे आहे ते बघितले, पण वित्तीय कारवाईला थोडस चलित करण्यासाठी, तिला फास्ट करण्यासाठी किंवा तिला अवरोध होऊ नये, अडथळा होऊ नये, हर्डल्स येऊ नये, त्यासाठी थोडेसे हे नियम मोल्ड केलेले आहेत आणि ते वित्तीय संबंधी विशेषत्वाने केलेली तरतूद म्हणून आपण 119 या अनुच्छेदाकडे बघतोय. 119 अनुच्छेद असं म्हणतो, संसदेत वित्तीय कामकाज वेळेवर पूर्ण व्हावे. बघा महत्वाचं आहे, संसदेस वित्तीय कामकाज वेळेवर पूर्ण व्हावे यासाठी कोणत्याही वित्तीय बाबीच्या संबंधात किंवा भारताच्या एकत्रित निधीतून पैशाचे विनियोजन करण्यासाठी आणलेल्या कोणत्याही विधेयकाच्या संबंधात संसदेच्या प्रत्येक सभागृहाची कार्यपद्धती आणि त्यातील कामकाजाचे चालन यांचे कायद्याद्वारे विनियमन करता येईल आणि याप्रमाणे केलेल्या कोणत्याही कायद्याची कोणतीही तरतूद अनुच्छेद 118 खंड 1 अन्वये संसदेच्या एखाद्या सभागृहाने केलेल्या कोणत्याही नियमाशी किंवा त्या अनुच्छेदाच्या खंड 2 अन्वये संसदेच्या संबंधात प्रभावी असलेल्या कोणत्याही नियमाशी किंवा स्थायी आदेशाची विसंगत असेल, हे लक्षात घ्या, विसंगत असेल तर व तेवढ्या मर्यादेपर्यंत अशी तरतूद अविभावी ठरेल. अशी तरतूद अविभावी ठरेल. अविभावी हा शब्द वापरलेला आहे. अविभावी म्हणजे दॅट विल प्रिव्हेल अपॉन. अविभावी म्हणजे हे सुरू राहील, कंटिन्युएशन मध्ये राहील. सांगण्याचा अर्थ असा आहे की जर वित्तीय संबंधात अशा प्रकारची नियमावली असेल तर उपरोक्त नियम हे नष्ट होणार नाही. 118 मध्ये सांगितलेले नियमावली जी आहे कार्यपद्धतीची ती तर राहीलच, पण त्याशिवाय वित्तीय कामकाज वेळेवर पूर्ण होण्यासाठी आणि उपरोक्त नियमांची विसंगती येऊ नये त्यासाठी जर काही विशेष नियम राज्यसभेला आणि लोकसभेला करावे लागले तर ते वित्तीय कामकाजासंबंधी लोकसभेला आणि राज्यसभेला करण्याचा वेगळेपणाने अधिकार आहे, हे सांगण्याचा प्रयत्न 119 मध्ये केलेला आहे. थोडक्यात असं की वित्तीय कामकाजात अडथळा येऊ नये, वित्तीय कामकाजाचे सुखाने व पार व्हावं असा याचा अर्थ या ठिकाणी आपण घ्यायचा आहे. आता महत्वाचा पुढचा अनुच्छेद आहे ज्याच्यावर अनेकदा प्रश्न उपस्थित होतात की लोकल भाषा आणि ही भाषा, तर त्याच्याबद्दलचं सुद्धा घटनेमध्ये विवेचन केलेलं आहे. अनेकदा आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो की घटनेत यासंबंधी काय सांगितलेलं आहे, मग तज्ञ येऊन आपलं त्याच्यावरती भाष्य करतात वगैरे, परंतु स्पष्ट अशी तरतूद आपल्याला 120 मध्ये आणि याच्या पुढे आपण घटनेमध्ये जेव्हा 348 अनुच्छेदाचा अभ्यास करू, ज्या अनुच्छेदामध्ये भाषांची सूची आणि भाषा ही राजभाषा की देशाची भाषा, राष्ट्रभाषा असं जे काही स्पष्टीकरण दिलेलं आहे ते स्पष्टीकरण आपण 348 मध्ये बघू. 348 जेव्हा आपण अभ्यासू, कारण तो सविस्तर अभ्यासावा लागेल, त्यावेळी आपण 120 चा संदर्भ त्याला निश्चितपणे घेऊ. किंबहुना 348 ची सुरुवात करतानाच पहिलं वाक्य असं असेल की या घटनेच्या अनुच्छेद 120 मध्ये सांगितलेल्या तरतुदींच्या अधीन राहून, तेव्हा आपल्याला लक्षात येईल की 120 आणि 348 हे दोनही भाषेसंबंधीचे आहे. ही भाषा संसदेत वापरावयाची भाषा, त्याबद्दलचं विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. 120 म्हणतो संसदेत वापरायची भाषा. समभाग 1 भाग 17 मध्ये काहीही असले तरी, म्हणजे अनुच्छेद 348 जो आहे तो घटनेच्या भाग 17 मध्ये आहे. आपण आता घटनेच्या भाग 5 वर आहोत. भाग 17 मध्ये काही असले तरी मात्र अनुच्छेद 348 च्या तरतुदींना अधीन राहून संसदेतील कामकाज हिंदीतून किंवा इंग्रजीतून चालवण्यात येईल. दोन भाषांना या ठिकाणी प्रभुत्व प्रदान केलेला आहे. हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषेमधून संसदेचं कामकाज चालेल. परंतु आता याला एक परंतु आहे. परंतु असे की यथास्थिती राज्यसभेचा सभापती किंवा लोकसभेचा अध्यक्ष किंवा त्या नात्याने कार्य करणारी व्यक्ती
ज्या कोणत्याही सदस्यास हिंदीतून किंवा इंग्रजीतून आपले विचार नीटपणे व्यक्त करता येत नसतील त्याला आपल्या मातृभाषेत सभागृहाला संबोधून भाषण करण्याची अनुज्ञा देऊ शकेल. म्हणजे इतर भाषांनाही या ठिकाणी संसदेची भाषा म्हणून वापर करता येईल, परंतु असा संसदेचा सदस्य ज्याला हिंदी किंवा इंग्रजी या दोन भाषा वापरता येत नाही किंवा त्या भाषेमध्ये नीट आपलं मत प्रदर्शित करता येत नाही, अशांना त्यांची स्थानिक भाषा ज्या भाषेमध्ये ते संबोधित करू शकतात. स्थानिक भाषा म्हणजे कुठली भाषा म्हणेल तर थोडक्यात मातृभाषा. त्या व्यक्तीची जी मातृभाषा असेल, कारण तो व्यक्ती हा एकटा नाहीये, तो व्यक्ती त्याच्या मतदारसंघातल्या जनतेचा प्रतिनिधी आहे. म्हणजे त्याच्या मतदार संघातल्या जनतेची जी खडीबोली भाषा त्यांची मातृभाषा असेल, त्या मातृभाषेतून त्याला भाषण करण्याची अनुज्ञा देऊ शकेल. म्हणजे अनुज्ञा द्यायची की नाही हा अधिकार परत लोकसभेच्या अध्यक्षाला आणि राज्यसभेच्या सभापतीला प्रदान केलेला आहे. उद्या जर एखाद्याने अर्ज केला की मला कन्नडामधून बोलायचं आहे आणि माझ्या जनतेचं लोकहित आणि त्यांचं भावना लक्षात घेता, जनभावना लक्षात घेता मला कन्नडामध्ये माझं भाषण संसदेमध्ये करायचं आहे, तर राज्यसभेचे सभापती किंवा लोकसभेचे अध्यक्ष त्यांना विचारतील की बाबा तुला मराठी आणि इंग्रजी येत नाही का, बोलून दाखव. तुला जर मराठी आणि इंग्रजी येत असेल, तू जर मराठी आणि इंग्रजीमध्ये प्रभावीरित्या व्यक्त होऊ शकत असतील तर तुला अशी परवानगी मिळणार नाही. परवानगी केव्हा की तुला तुला हिंदी आणि इंग्रजी मधून व्यक्त होता येत नाही, ज्या भाषा समभाग 1 मध्ये 120 सांगितलेल्या आहेत, ज्या संसदेच्या राजभाषा आहेत त्या सांगितलेल्या आहेत, त्याच्यातून तुला व्यक्त होता येत नसेल तरच तुला ही परवानगी मिळेल. आणि परवानगी देण्याचा अधिकार जो सभापतींना आणि अध्यक्षांना आहे तो या ठिकाणी अधोरेखित करता या परंतुमुळे. समभाग 2 शेवटचा 120 असं म्हणतोय, संसदेने कायद्याद्वारे अन्यथा तरतूद केली नाही तर या संविधानाच्या प्रारंभापासून 15 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर हा अनुच्छेद त्यातील किंवा इंग्रजीतून हे शब्द जणू काय गाळलेले असावे त्याप्रमाणे प्रभावी होईल. थोडक्यात ही घटना जेव्हा लागू झाली 1950, तिथून 15 वर्षाच्या कालावधी संपल्यानंतर म्हणजे 1965 नंतर हा अनुच्छेद त्यातील किंवा इंग्रजीतून हे शब्द जणू गाळलेले असावेत याप्रमाणे प्रभावी होईल. म्हणजे समभाग 1 मध्ये हिंदीतून किंवा इंग्रजीतून चालवण्यात येईल असं जे म्हटलेलं आहे, तर 15 वर्षानंतर तुम्ही इंग्रजी हे शब्द गाळले तरी चालतील. म्हणजे 15 वर्षानंतर संसदेचा कारभार हा हिंदी आणि हिंदी मधूनच चालेल असं या समभाग 2 नी अनुच्छेद 120 मध्ये निर्धारित केलेलं आहे. पण इथे गाळलेले असावेत त्याप्रमाणे प्रभावी होईल असं म्हटलंय. गाळलेले असावेत, सुमोटो अगदी सहज प्रभावाने गळून जातील असं म्हटलेलं नाहीये. गाळलेले असावेत म्हणजे ते गाळण्यासाठी एखादी छोटीशी घटना दुरुस्ती किंवा एखादं विधेयक त्या बाबतीतलं लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये पारित करावं लागेल. एक प्रोसिजर आहे, त्या प्रोसिजरनी गेल्यानंतर तो गाळला जाईल. ती प्रोसिजर अजून कंप्लीट झालेली नाही आहे. आपण 348च्या वेळी याचा पुन्हा उहापोह करून हे अजून स्पष्ट करून घेणार आहोत. पण तुर्तास 120 मध्ये ज्या 2 महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या अशा की इंग्रजी आणि हिंदी या आपल्या राजभाषा आहेत, जिथून आपण संसदेचा कारभार चालवू शकतो. एखाद्याला त्या येत नसतील, त्याच्यातून व्यक्त होता येत नसेल तर त्याला स्थानिक मातृभाषा वापरण्याचा अधिकार संसदेच्या सभागृहाच्या सभापती आणि अध्यक्षाकडून दिला जाऊ शकतो. आणि 15 वर्षानंतर आपण इंग्रजाळलेले नसावेत असा एक संदर्भ या घटनेने तुम्हाला अधोरेखित करून दिला आहे. म्हणजे हिंदी ही तुमची राष्ट्रभाषा आहे असा हा अधोरेखित करणारा संदर्भ आहे. राष्ट्रभाषा आणि राज्यांच्या भाषा या संबंधीचं प्रकरण, भाषा हे संपूर्ण प्रकरण आहे. 17वं एक प्रकरण घटनेमध्ये भाषा या विषयावर आहे. त्यावेळी आपण नेटोपाठ याचा अजून जास्त स्पष्टीकरणासह चर्चाला आपण हे घेऊ. कारण हा मुद्दा बरेच प्रश्न निर्माण करणार आहे. स्थानिक भाषामध्ये मग मराठीला राजभाषेचा दर्जा नाही, कुठल्या कुठल्या भाषेना तो दर्जा मिळू शकतो, कुठल्या भाषेला मिळू शकत नाही, किती लोकांच्या मुखी ती भाषा असली पाहिजे.
तिचं पर्सेंटाईल कसं काउंट होतं, त्याच्यातलं साहित्य वाङ्मय हे किती प्रगल्भ असलं पाहिजे, त्यावरून भाषेला राजभाषेचा दर्जा दिला जाऊ शकतो. साधारण आता 15 भाषा आहेत आपल्या राजभाषेच्या लिस्टमध्ये, अनुसूचीमध्ये. या सगळ्यांचा उहापोह आपण 348च्या अनुच्छेदाच्या चर्चेच्या वेळी करणार आहोत. 21 संसदेतील चर्चेवर निर्बंध. सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशाने आपली कर्तव्य पार पाडताना केलेल्या वर्तणुकीबाबत यात यापुढे तरतूद केल्यानंतर त्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची विनंती करणारे समावेदन म्हणजे प्रेयर, समावेदन म्हणजे प्रेयर, एक पिटिशन ज्याला म्हणून, समावेदन राष्ट्रपतीस सादर करण्याचा प्रस्ताव आल्याशिवाय संसदेत कोणतीही चर्चा करता येणार नाही. एक प्रकारचं कव्हर, एक प्रकारची इम्युनिटी दिलेली आहे ही सर्वोच्च न्यायालयाच्या आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना. सर्वोच्च न्यायालयाच्या आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या वागणुकीबाबत जर एखादी चर्चा संसदेमध्ये घडवून आणायची असेल किंवा अशा न्यायाधीशाला पदावरून दूर करण्याचं जर एखादं विधेयक राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये चर्चेला प्रस्तुत करायचं असेल तर अशा विधेयकाची आधी विनंती राष्ट्रपतींना केली पाहिजे, एक समावेदन देऊन, एक अप्लिकेशन देऊन, एक पिटिशन देऊन, आणि राष्ट्रपतींनी ते सादर केलं पाहिजे स्वतःहून. तेव्हाच ते संसदेमध्ये चर्चा करता येईल. किंबहुना संसदेत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या वर्तणुकीबाबतच्या मुद्द्यांवर चर्चा करता येणार नाही. पण तरीही श्रेष्ठत्व संसदेचं अबाधित ठेवताना राष्ट्रपतीकडून जर ते समावेदन येत असेल तर तुम्हाला चर्चा करता येऊ शकतं. अशा प्रकारचा 121 या ठिकाणी आपण आता संपवतोय. या ठिकाणी खरं तर खऱ्या अर्थाने कार्यकारी मंडळाची जी कार्यपद्धती असते, एक्झिक्युटिव्हची, लेजिस्लेचरची, एक्झिक्युटिव्हची, ज्युडिशियरीची, पुढे आपण आता ज्युडिशियल कार्यकारी कडे उद्याच्या याच्यामधून पुष्पामधून आपण पुढे जाऊ. 122वा अनुच्छेद न्यायालयांनी संसदेच्या कामकाजावर चौकशी न करणे वगैरेचा न्यायालयीन भाग आहे. जिथे जिथे हे तीन म्हणजे लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी एक दुसऱ्यावर ओव्हरलॅप होतात, तिथे जो ग्रे एरिया आहे तोही स्पष्ट करण्याचा प्रयत्न घटनेमध्ये केलेला आहे. तर त्यावरून आपण हे याच्यातलं समभाग 5 मधलं प्रकरण 2चा शेवटचा जो अनुच्छेद आहे तो थोडासा डिटेलमध्ये समजून घेण्यासारखा आहे. त्याच्यावर आपण उद्या चर्चा करू. तुर्तास वेळेची मर्यादा राखून, वेळेचा मान राखून आपण या ठिकाणी आज थांबतो आहोत. उद्या 7:30 वाजता पुनश्च सुरुवात करूया. धन्यवाद. संविधानाने कोणी राक्षसी ताकद दिलेली नाहीये, पण जी दैवी ताकद दिलेली आहे ती दैवी ताकद जर काम करत नसेल तर ऑटोमॅटिकली तीच दैवी ताकद राक्षसी होऊन जाते. म्हणजे थोडक्यात जसं उत्तर याच्यावरती काय याचा जेव्हा आपण विचार केला तेव्हा सांगितलं की जे जनप्रतिनिधी आपण निवडून देतोय ते जनप्रतिनिधी त्यांना दिलेले काम व्यवस्थित पार पाडत नसतील, तिथं तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी मुद्दे मांडत नसतील, तिथे जाऊन फक्त पक्षाच्या हिताची कामं ते ज्या पक्षाचे खासदार आमदार आहेत ते करत असतील किंवा मग स्वतःचं कशामध्ये भलं होऊ शकतं व्यक्तिगत याच्याकडे बघत असतील तर तो खरा राक्षस आहे. ही राक्षसी वृत्ती आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही बघा की निवडणुकीमध्ये असा आजपर्यंत कुणीही एक नाही की ज्याला जनता म्हणेल की हा आमचा प्रतिनिधी आहे, हा कुठलीही जाहिरात करत नाही, हा कुठलंही अवडंबर माजवत नाही, याला आम्ही निवडून देणार. आज आत्मपरीक्षणाची वेळ एवढ्यासाठीच आहे. घटनेनी राक्षस निर्माण केलेले आहेत असं म्हटल्यापेक्षा ते राक्षस आपणच निर्माण केलेले आहे. कारण राक्षस आणि देव निर्माण करण्याचं जे सौंदर्य आहे लोकशाहीचं ते घटनेने आपल्या हाती मुळात दिलेलं आहे. आपले जनप्रतिनिधी कसे जातात आहे म्हणजे त्यासाठी व्यक्तिगत जो प्रश्न करता आहे तो जबाबदार आहे असं मी म्हणत नाही. हा सामूहिक दृष्टिकोनातून बघण्याचा एक कन्सेप्ट आहे, तो आपण लक्षात घ्या की जेव्हा समावेशक आपण बघतो तेव्हा असं दिसतं की लोकप्रतिनिधी हे कशा पद्धतीने निवडून जातात. एक पक्ष असतो, तो पक्ष काहीतरी टोळकी जमा करतो, त्याच्यातून भलं मोठं जाहिरातीचं पेव उधळलं जातं, त्याच्यातून लोकांच्या मानसिकतेवर एक परिणाम केला जातो. तुम्हाला खोटं नाटं सांगितलं जातं. रोज त्यांचे चकवे हे गल्लोगल्ली फिरत असतात, बोर्ड लावत असतात, होर्डिंग्स लावत असतात आणि आपल्या मानसिकतेवर एक प्रकारचं गारुड उभं करत असतात. आजच्या तारखेला हे गारुड उभं करण्याची एकदम सोपी पद्धत आहे की आपल्यातलाच एक
प्रस्थापितांमधलाच एक प्रस्थापित हा आपला वैरी, आपला शत्रू म्हणून उभा करायचा. म्हणजे थोडक्यात उदाहरण घ्या, शिवसेना असेल किंवा बीजेपी असेल, देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा उद्धवजी ठाकरे असेल किंवा मग राष्ट्रवादीचा कोणी नेता असेल, ह्यांच्यामध्ये द्वंद्व प्रतिद्वंद्व चाललेलं दिसतं तुम्हाला रोज. पण आपण ह्याचा विचार करत नाही की हे दोघेही कुठेतरी एका नाण्याच्या बाजू आहेत आणि हे आज जे विरोध करत आहेत, जसं शेतकऱ्यांचं आंदोलन झालं त्याच्यावर पण फडणवीस म्हणाले की हा राज्य सरकारनी कायदा सुव्यवस्थेची मशिनरी व प्रशासन यांच्या हातून घडवून आणलेला दहशतवादाचा प्रकार आहे. आता हे बोलघेवडेपणा आणि हे वाक्य तुम्हाला टीव्हीवर 50 वेळा दाखवण्याची, 100 वेळा तुमच्यावर बिंबवण्याची व्यवस्था सुद्धा याच राक्षसांनी केलेली आहे. हे राक्षस आले कुठून? तर एक लक्षात घ्या की हा जो खेळ आहे तो त्यांच्या संगनमतानी होत असतो. रावण आणि राम, उद्याच्या परवाच्याला दसरा साजरा होतोय. एक चांगलं उदाहरण डोक्यात आलं म्हणून शेअर करतो की राम आणि रावण तसे बघायला गेले तर दोघेही एका याच्यातले. रावण तर शुद्ध ब्राह्मण आणि दशपात्री ब्राह्मण की ज्याला 10 वेद मुखोद्गत आहे. 4 वेद, 4 उपवेद आणि 2 अदृश्य असे, एक आकाशातला आणि पाताळातला, असे दशवेद ज्याला मुखोद्गत आहे, म्हणून दशायनन ज्याला म्हटलं जातं, असा तो राम हा एक त्याच्यातला प्रस्थापितांमधला राजाचा वारस. तो कोणी सर्वसाधारण माणूस किंवा जनतेचा प्रतिनिधी असं नाहीये. तो एका विशिष्ट घराण्याचा वारस ज्याला सगळ्यांनी सपोर्ट करून उभा केलेला आहे रावणाच्या विरुद्ध. आणि रावणाच्या विरुद्ध त्याला ट्रेनिंग देण्यात आलं. विश्वामित्रासारखे त्याचे ट्रेनर होते आणि बरोबर प्लॅनिंग रचण्यात आलं. रामायणाची कथा ही फार मोठी उद्बोधक कथा आहे या बाबतीमध्ये की आपली फसवणूक कशी होती. रामाने या ठिकाणी काय केलं? आपलं एकही सैन्य वापरलं नाही. सगळं सैन्य हे किष्किंधेचं, वालीचं, सुग्रीवाचं सैन्य वापरलं. ज्या ठिकाणी हनुमंताला नेऊन काही वर्ष प्रस्थापित केलं होतं, तिथे राम गेले आणि मागून कपटाने, फितुरीने वालीचा वध केला. सुग्रीवाचं सगळं सैन्य आपल्या पदरात पाडून घेतलं. त्या सैन्याच्या भरोशावर त्यांनी रावणाशी युद्ध लढलं. आणि कशासाठी युद्ध झालं त्याचं जर तुम्हाला एक अक्षर, एका ओळीत जर तुम्हाला एक अक्षरधाम त्याचं साध्य करून घ्यायचं असेल तर इंद्राणी रामाच्या परत येत्या वेळी पुष्पक विमान पाठवलं. युद्ध लढायला राम गेला तेव्हा पुष्पक विमान पाठवलेलं नव्हतं. पुष्पक विमान परत येताना पाठवलं. म्हणजे पुष्पक विमानातून काहीतरी जड जवाहराती, सोनं नाणं आणायचं असेल, कारण सोन्याची लंका ही लुटू घातली होती आणि त्या लंकेचं दहन वगैरे सगळे प्रकार आपण त्याच्यामध्ये बघितले. आता बघा की राम आणि रावण ही 2 प्रस्थापितांची प्रतीक म्हणून तुम्ही लक्षात का दरवर्षी दसऱ्याला आपण हा सगळे चमक धमक आणि सोंग ढोंग करत असतो, रावणाचे पुतळे जाळत असतो, एक प्रतीक तुमच्या समोर उभं करायला. पण हे दोघेही प्रस्थापित आहे, स्थिर स्थावर लोक आहे. लढणारे कोण आहेत, कार्यकर्ते कोण आहेत? ते सुग्रीवाचं वानर सेना आहे, ती लढत असते. आणि ही लढाई सातत्याने चाललेली असते, सातत्याने चाललेली असते. रामाचा गादीवर कोणी त्याच्या वंशजाशिवाय दुसरा बसू शकला नाही. कुठलाही वानर वंशातला माणूस तिकडे जाऊन राजा झाला नाही. विभीषणानंतर रावणाच्या लंकेमध्ये सुद्धा दुसऱ्या कुठल्या सर्वसाधारण ओबीसी, एसटी, एसटी, मुस्लिम मायनॉरिटी समाजाचा माणूस राजा होऊ शकला नाही. हे आपण या ठिकाणी लक्षात. दसऱ्याच्या, विजयादशमीच्या शुभेच्छा नेमक्या कोणाला द्यायच्या हो? रामाला द्यायच्या की रावणाला द्यायच्या? दोघेही तुल्यबळ आहे. कथेत जाण्यात अर्थ नाही. कथेचं मर्म एक उदाहरण म्हणून आपण लक्षात घ्या की ज्या पद्धतीचं राजकारण एक होतंय, घटनेतून हे राक्षस निर्माण होत आहेत का, या प्रश्नावर आपण जेव्हा बोलतो तेव्हा घटना ही एकमात्र उत्तर आहे. केव्हा? जेव्हा जनता, जनसाधारण ही घटनेला समजून घेण्यासाठी घटनेची मूल्य पुढे विकसित करून जशीच्या तशी प्रस्थापित करण्यासाठी जबाबदार आहे. तुम्हीच तुमच्या घराचे जबाबदार आहात. तुम्हीच तुमच्या घरामध्ये नको त्या व्यक्तीला जर प्रवेश दिला आणि त्यांनी धासनूस केली तर मग सांगायचं की राक्षसी वृत्ती बळावलेली आहे आणि घटनेतून असे राक्षस निर्माण होत आहेत का? घटनेतून राक्षस निर्माण होत नाही. हे राक्षस आपण निर्माण करतोय आणि आपल्याला त्यांनी कसं निवडून द्यावं
याचं गुऱ्हाळ पिढ्यानपिढ्या पाजलेलं आहे. तेच अजून आपल्या अंगात आहे रामायणाच्या कथेसारखं आणि तेच आपण करत असतो. जे लोक रावण दहनाचा उत्सव साजरा करतात, मला प्रश्न पडतो एवढ्या वर्षात मी कित्येक वर्ष त्या चौपाटीला याचा बंदोबस्त करत असतो. माझ्या मनात नेहमी प्रश्न की हे कशाचा उत्सव साजरा करत आहे? काय त्याच्यातून मिळतं? म्हणजे वाईट वृत्ती, चांगल्या वृत्तीचं वाईट वृत्ती. मग कोणी ठरवायचं? चांगली आणि वाईट वृत्ती हे फक्त प्रस्थापितांनीच ठरवायचं का? जे वरचे राजे लोक आहेत त्यांनीच ठरवायचं का चांगली वृत्ती कोणती आणि वाईट कोणती वृत्ती कोणती? तुम्ही स्वतः दहशतवादी, दुसऱ्याला दहशतवादी म्हटल्यावर तो दहशतवादी होतो आणि तुम्ही काय पवित्र गंगा स्नान करून शुद्ध झालेले असता? या सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार केला तर घटनेची एकच आर्त किंकाळी आहे. आर्त किंकाळी हा शब्द वापरतो मुद्दाम, कारण घटनेची आर्त किंकाळी एक आहे की ज्यांच्या हातामध्ये मी आहे, ज्यांना माझं सौंदर्य राखायचं आहे, ते जेव्हा माझं सौंदर्य राखू शकत नाही, ते स्वतःच्या मतदान प्रक्रियेतून मला बिभत्स करतात, त्यावेळी माझं हनन अशा प्रकारे होतं. त्यावेळी माझं वस्त्रहरण होतं आणि हे घटनेचं वस्त्रहरण तुम्हाला रोजच्या रोज होत असलेलं या ठिकाणी दिसतंय. घटनेमध्ये जेव्हा सामाजिक न्यायाची पायमल्ली झाली आणि शेतकऱ्यांसाठी न्यायबंदी करणारं नवं परिशिष्ट इंट्रोड्यूस झालं, त्याचा विचार 1952 पासून आतापर्यंत आपण काय केलंय? शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरती आपण हाकाट्या करतो आणि बोलत असतो आणि त्याच्यावर जोर आणि भाष्य करून मोठे पॅकेजेस काय 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 आली ती सरकार देत असतात, पण का शेतकऱ्यांचे प्रश्न दूर होत नाही याचा मूलगामी जाऊन कुठेतरी विचार करत नाही. आपले लोकप्रतिनिधी निवडून गेलेले हे कसे फक्त आणि फक्त पक्षाच्या कामाला येतात हे करणारं परिशिष्ट 10वं 1985 साली घटनेमध्ये आलं. तेव्हा आपण सगळे शांत बसलो, गपचूप बसलो, कारण हे कामं कोणाची? तर ही कामं काही तुटपुंजे बुद्धिजीवी जे आपण म्हणतो, जे कोणाच्या तरी दावणीला बांधले गेलेले आहेत, जे अपहरण स्वतःच करून घेतलेले आहेत, जे विकले गेलेले आहेत, असे बुद्धिजीवी घटनेचं रक्षण करणार नाही. आणि म्हणून घटनेचं रक्षण होण्याची खरी जबाबदारी जर कोणावर असेल तर ते वी द पीपल ऑफ इंडिया. आता वी द पीपल ऑफ इंडिया कोण आहे ते तुम्ही शोधा. ज्या दिवशी तुम्हाला याचा शोध लागेल त्या दिवशी तुमच्या घटनेतून राक्षस निर्माण होणार नाही. त्या घटनेतून चांगले, सत्शील, वागणारे आणि जनकल्याण करणारे लोकप्रतिनिधी निर्माण होतील आणि ज्या दिवशी असे लोकप्रतिनिधी निर्माण होतील त्या दिवशी असा प्रश्न आपल्या मनाला येणार सुद्धा नाही, असा प्रश्न राहणार सुद्धा नाही. घटनेचं खरं सौंदर्य हेच आहे की वारंवार ही राज्य घटना तुम्हाला अंतर्मुख होऊन तुमच्या परिस्थितीचा, तुमच्या अवतीभोवतीच्या सर्कमस्टान्सेसचा, एन्व्हायरमेंटचा विचार करायला भाग पाडते. आणि हे विचार करायला भाग पाडणं, हा विचार उद्युत करणं तुमच्या मनामध्ये, हे एकमात्र कर्तव्य या संविधान पारायणाचं आहे. संविधान पारायण हे नुसतं अनुच्छेद समजून घेण्यासाठी, त्याच्यातल्या वाक्यांचे अर्थ समजून घेण्यासाठी किंवा त्या बरहुकूम काही एमपीएससी युपीएससी मध्ये प्रश्न आले तर ते ऑप्शन कसे सोडवावे याच्यासाठी जर तुम्ही वापरणार असाल ते तर वापराच तुम्ही, पण त्याही व्यतिरिक्त तुमचं स्वतःचं जीवन दर्शन ज्या आरशामधून होऊ शकतं, असा आरसा दाखवणारं हे संविधानाचं पारायण आहे. आरसा बघितल्यानंतर मात्र महत्वाची घटना आहे ती लक्षात घ्या. ताउम्र यही गलती करते आए हैं हम, धूल थी हमारे चेहरे पे, आईना साफ करते आए हम. आरशामध्ये जर प्रतिबिंब चांगलं दिसत नसेल तर आपण वारंवार साबणाचे थर लावून, डिटर्जंट पावडर लावून आरसात पुसण्याचा प्रयत्न करतो आहे, पण आपला चेहरा बिघडलेला आहे याकडे आपलं लक्ष नाही. ज्या दिवशी आपल्याला हे समजेल आणि आपण आपला चेहरा साफ करू, तुमचं प्रतिबिंब या घटना नामक आरशामध्ये स्वच्छ दिसते. हे लक्षात घ्या. घटनेत हे कधी झालं, घटनेत हे केव्हा झालं, 1952 ला झालं की 1985 ला झालं, हा महत्वाचा भाग नाही आहे. तत्कालीन नेत्यांनी, तत्कालीन आमचे आमदार, खासदार, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री कोण होते, त्यांनी काय केलं आणि कशासाठी केलं एवढं तरी आज समजलं पाहिजे. एवढा तरी निकष, एवढं तरी अनुमान काढण्यासाठी तुम्हाला संवेदना दत्त घटनांची मांदियाळी उभी राहते तुमच्यासमोर. काय काय या देशामध्ये घडलंय 47 नंतर. 70 वर्षाचा इतिहास काही खूप मोठा, 700 वर्षाचा ज्ञानेश्वर तुकारामाचा इतिहास बघण्याची गरज नाहीये हो. तुम्हाला या 70 वर्षामध्ये तुमचे आजोबा, वडील आणि तुम्ही तुम्ही जर आता 30-40 वर्षाचे असाल, एक या देशाचे खरे पाईक म्हणून 20-25 30 मध्ये तुम्ही तुमचे प्रश्न शोधत असाल, शिक्षण घेत असाल, नोकऱ्या घेत असाल, तर तुम्ही तुमच्या आजोबांपासून वडील आणि तुमची पिढी या साधारण 3 पिढ्यांचा तरी विचार करा की त्यावेळची परिस्थिती,
त्यावेळचं आकलन, संकलन, मनन, चिंतन, त्यावेळची बौद्धिक धारणा ही समाजाची कशी होती, तेव्हा का नाही सर्वसाधारण घरातले लोक जाऊन खासदार किंवा आमदार होऊ शकले, तेव्हा का एका विशिष्टच प्रस्थापितातले लोक आले, तीच घराणी पुढे पिढ्यान पिढ्या पिढ्यान पिढ्या पिढ्यान पिढ्या आम्ही चालवली. शिवसेनेचं उदाहरण घ्या, राष्ट्रवादीचं उदाहरण घ्या, काँग्रेसमध्ये तर घराणेशाहीचे बायफर्गेशन ट्रायफर्गेशन केलेलं आहे, पण राज्य आणि राजकारण हे घराण्यांच्या बाहेर गेलेलं नाही. येणे केणे प्रकारे ते आलेलेच आहे. कुळं आली, मग कोणी जावई असतील, कोणी आत्याचा मुलगा असतील, मावशीचा मुलगा असतील, हे सगळं झालं. हेरंब कुलकर्णीने घराणेशाहीचा राजकारणातला इतिहास म्हणून जी एक छोटीशी पुस्तिका लिहिलेली आहे. फार कौतुक आहे मला त्या पुस्तिकेत, कारण मला काही करायचं नाही. राजकीय व्यासपीठावर समविचारी लोकांनी एकत्र येऊन, विशेषतः तरुणांनी एकत्र येऊन एक सक्षम असा घटनादत्त राजकीय पर्याय जोपर्यंत तुम्ही निर्माण करत नाही, तोपर्यंत या देशात सुधारणेचं पाऊल पुढे पडणार नाही. सगळी थोतांड बाजूला ठेवून तुम्ही एक निस्पृह निष्पक्ष या गोष्टीने विचार करा. जातनिहाय, धर्मनिहाय, पंथनिहाय, प्रस्थापितनिहाय विचार सोडून द्या आणि जे गैर प्रस्थापित आहे किंबहुना जे विस्थापित आहे अशा लोकांनी एकत्र येऊन आत्ता विचार करण्याची गरज आहे. कारण तुम्ही तिसऱ्या पिढीवर पुरेसे शिकलेले आहात, तुमच्याकडे पुरेसं अर्थबळ आहे. तुमचंच अर्थबळ मंदिरा मशिदीच्या माध्यमातून वापरून हे प्रस्थापित मजा मारतात आहे. तुमच्याकडे सगळ्या प्रकारची बौद्धिक क्षमता आहे, तुमच्याकडे बौद्धिक क्षमता आहे, अर्थबळ आहे, तुम्ही एकत्र येऊ शकता, तुमची मानसिकता सत्शील आहे, तुम्हाला घटने बरहुकूम काहीतरी करायचं आहे, मग तुम्हाला कोण अडवतोय? स्वार्थ, तुमची लोलुपता, थोडा बहुत काहीतरी आप्तमित्रांचा सहभाग त्याच्यामध्ये, हे तुम्हाला अडवतंय. पण त्याची किंमत येणाऱ्या पिढ्यांना जेव्हा तुमच्या मोजावी लागेल, तेव्हा मात्र विचार करा की नाही, आपण त्याच वेळी डोळे उघडून जर हे काम केलं असतं तर कदाचित आमच्या पिढ्यासाठी चांगले दिवस येऊ शकले असते. आणि पिढ्या सुद्धा हेच विचारतील. मला तर कधी कधी प्रश्न पडतो की माझ्यानंतर माझ्या मुलांनी, माझ्या नातवंडी माझा फोटो घरामध्ये का लावावा? ते विचारतील की जेव्हा हे सगळं रान जळत होतं, वणवा लागला होता, तेव्हा तू मारे MSc, MA, LLB, MPH, सायकोलॉजी कुठल्या मोठमोठ्या डिग्र्या घेऊन स्वतःच्या नावापुढे मिरवत होता, कार्ड छापत होता, हे करत होता. नेमकं या प्रश्नांवर काय केलं, त्या काय करत होता? आणि जर असा माझ्या नातवानी प्रश्न विचारला आणि मला जर द्यायला त्याचं उत्तर नसेल, तर तू माझ्या जिंदगाणीवर काय जीवन जगलोय मी? कशासाठी जीवन जगलोय? लाचार, गुलाम, कोणाचा तरी मांडलिक. आणि जोपर्यंत हे मांडलिकत्व, जोपर्यंत ही गुलामगिरीची मानसिकता आपली नष्ट होत नाही, तोपर्यंत या संविधानाचा प्रकाश या देशात पडणार नाही. असे प्रश्न वारंवार निर्माण होत राहतात. सडेतोडपणे कोणीतरी हे सांगून त्याची निटोपाट उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. हे त्यातलं महत्वाचं मार्दव आहे.